श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आपल्या जीवनात कधीकधी काही अशा घटना घडतात की ज्या सुरुवातीला सामान्य वाटतात, पण नंतर लक्षात येते की त्या एखाद्या येणाऱ्या संकटाचा इशारा होत्या. स्वामींनी सांगितलेलंच आहे की हे भक्ता, संकट येण्यापूर्वी मी तुला काही ना काही संकेत देतच असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे काही संकेत जे जीवनात येणाऱ्या अडचणींची पूर्वसूचना देऊ शकतात. हा व्हिडिओ अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाही, तर पारंपरिक श्रद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी स्वामींचा एक छान आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. आता संकेत क्रमांक 1. मन अस्वस्थ राहणे. अनेकदा कोणतेही कारण स्पष्ट नसताना मन बेचैन होते. कामात लक्ष लागत नाही. सतत नकारात्मक विचार मनामध्ये येत असतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर मन हे आत्म्याशी जोडलेले असते. काही वेळा येणाऱ्या अडचणींची चाहूल मनाला आधीच लागते. अशा वेळी घाबरून जाण्याऐवजी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सतत करत राहणे. हा जप मनाला स्थिर करतो आणि आपल्या मनामध्ये कोणतीही भीती राहत नाही. संकेत क्रमांक 2. देवघरामध्ये बदल. काही लोकांचा अनुभव असा असतो की सतत देवघरामधील दिवा विझत असतो. पूजेत मन न लागणे किंवा देवघरामध्ये अस्वस्थता जाणवणे. याचा अर्थ नेहमीच संकट येणे असा नसतो, तर आपल्या आध्यात्मिक साधनेमध्ये वाढ करण्याचा हा संकेत असू शकतो. संकेत क्रमांक 3. वारंवार वाईट स्वप्न पडणे. सतत भीतीदायक स्वप्न, अंधार, पाणी किंवा पडण्याचे स्वप्न दिसणे. स्वप्न ही मनाची भाषा असतात. अनेक वेळा ती आपली चिंता दर्शवतात. अशा वेळी झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करावे किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचे तुम्ही नामस्मरण करू शकता. चौथा संकेत म्हणजे घरामध्ये सतत वाद होणे. घरात लहान लहान कारणावरून वाद होणे. घरातील वातावरण तणावपूर्वक राहणे. जेव्हा आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होत असतात तेव्हा अशा घटना घडत असतात. अशा वेळेस सायंकाळच्या वेळेस रोज दिवा लावून स्वामींची आरती म्हणावी. संकेत क्रमांक 6. सतत नकारात्मक लोक भेटणे. काही काळ असा येतो की सतत नकारात्मक विचार करणारे लोक आपल्या आजूबाजूला दिसू लागतात. हा काळ स्वतःची ऊर्जा जपण्याचा असतो. अशा वेळी या लोकांकडे दुर्लक्ष करून सकारात्मक आणि चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा. संकेत क्रमांक 7. अचानक पूजा, नामस्मरण करण्याची इच्छा कमी होऊ लागते. हा असा संकेत असू शकतो की पुन्हा तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींकडे वळण्याची जास्त गरज आहे, कारण येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी किंवा मानसिकतेसाठी तयारी ठेवण्यासाठी आध्यात्मिक गोष्टींची, नामजपाची, नामस्मरणाची खूप जास्त गरज असते. म्हणून जेव्हा तुम्हाला अशा पूजा करण्यामध्ये मन न लागणे किंवा नामस्मरण करण्यात इंटरेस्ट न राहणे अशा गोष्टी होऊ दुपटीने तुमची सेवा वाढवावी. जर तुम्हाला असे संकेत जाणवत असतील तर स्वामी समर्थ महाराजांपुढे तुपाचा दिवा लावा आणि रोज सकाळी किंवा सायंकाळी 11 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा, 11 माळी. त्यानंतर तारक मंत्र 11 वेळा म्हणून तुम्हाला त्या तारक मंत्राचे पाणीसुद्धा ग्रहण करायचे आहे आणि तुमच्याकडून शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा. हा उपाय किंवा सेवा श्रद्धेने केल्यास मनाला बळ मिळते आणि संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. जीवनात संकटे तर येतच राहणार, पण त्याची जी तीव्रता आहे ती कमी करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आणि सेवेमध्ये असते. त्यामुळे आपण हे सतत करत राहिले पाहिजे. हे जे काही संकेत आहे तर ते घाबरवण्यासाठी नसतात, तर ते जागरूक होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये येत असतात. त्यामुळे स्वामींवर श्रद्धा ठेवा, सतत चांगले कर्म करा, सकारात्मक विचार करा आणि सतत नामस्मरण करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.